आपण हे पाहिलेत का? तर हे आपण पाहून घेऊया मंडळी. महाराष्ट्रात रस्ते अपघातात अनेक लोकांचा बळी गेला, कारण दिंडोरीमध्ये एक कार विहिरीत कोसळली. ही विहीर खूप जुनी होती. म्हणजे नमस्कार, मी संदीप जटार, आपला आवाज न्यूजसाठी. आता सध्या ज्या ठिकाणी उभे आहोत ते ठिकाण आहे सातारा सोलापूर रस्त्यावरील गोंदवली बुद्रुककडे आणि मसवड या तीर्थक्षेत्रांच्याकडे जाणारा हा रस्ता आहे. खरं तर हा रस्ता ज्या ठिकाणी आपण पाहतोय त्या ठिकाणी आपण पाहू शकता एक मोठं झाड रस्त्याच्या समोर त्याच्या फांद्या आलेल्या आहेत. जो हे बॅरिगेट आहे या बॅरिगेटच्या पुढे ते झाड आलेलं आहे. खरं तर रस्ते विकास महामंडळ यांचं हे काम असतं. या ठिकाणी रस्ते विकास महामंडळानं गेल्या 9 वर्षापासून एकदाही या रस्त्याच्या वर समोर आलेली झाडं तोडलेली नाहीयेत. हा रस्ता सातारावरून सोलापूरकडे जाणार आहे. या रस्त्यावरती पुसेगाव, गोंदवलं आणि मसवड हे 3 तीर्थक्षेत्र मोठे आहेत आणि या तिन्ही तीर्थक्षेत्राच्या देवस्थानला दर्शनासाठी खूप मोठी गर्दी असते. गोंदवली बुद्रुकमध्ये प्रत्येक महिन्याला पौर्णिमा असते. दररोज या ठिकाणी भाविकांची गर्दी जास्त असते. मात्र प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला खरं तर या रस्त्यावरून प्रचंड अशी वाहतूक होते. त्याचबरोबर सातारावरून सोलापूरला जाणारे जे ट्रक आहेत किंवा जो हेवी माल आहे तो वाहतूक करणाराही मोठ्या प्रमाणात ही वाहतूक होत असते. खरं तर आपण हे आता पाहूया. आपल्याला या रस्त्यावरची हे जे कॉन्क्रीट रस्ता आहे त्या कॉन्क्रीट रस्त्यावरची ही पांढरी पट्टी दिसते आणि या पांढऱ्या पट्टीच्या देखील पुढं या झाडाच्या फांद्या आलेल्या आहेत. त्या फांद्या आल्यामुळं समोरून येणारं जे वाहन आहे ते वाहन सातारकडून येणाऱ्या वाहन चालकाला दिसत नाहीये. त्यामुळं अनेक वेळा या ठिकाणी किरकोळ अपघात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या अपघातात अनेक जण खरं तर जायबंदी झालेले आहेत. अनेक ठिकाणचे अपघात हे फक्त रस्ते विकास महामंडळाच्या चुकीमुळे झालेले आहेत. कारण हे जे बॅरिकेड आहे त्या बॅरिकेडच्या पुढे हे झाड उगवलंय आणि हे पुढे झाड उगवल्यामुळं या ठिकाणच्या वाहनाचा कुठलाही मागमूस सातारकडून येणाऱ्या वाहन चालकाला लागत नाहीये. त्यामुळं ही अशी जी अपघातग्रस्त ठिकाण आहेत त्या ठिकाणांवर रस्ते विकास महामंडळाने येऊन पाहणी करणं गरजेचं आहे आणि ही पाहणी करून त्या ठिकाणी तिथं दुरुस्त झाल्या पाहिजेत. आत्ताच काही दिवसापूर्वी मसवड नजीक असणारं दुर्देव गाव त्या ठिकाणी एका कारचा अपघात झाला आणि या अपघातात 2 जणांना आपले प्राण गमावे लागले. हा रस्ता झालेला 9 वर्ष पूर्ण झाली. 9 वर्षात दुर्देव सारख्या ठिकाणी हे काम बंद होतं आणि हे बंद असलेलं काम खरं तर त्या ठिकाणी या रस्ते विकास महामंडळानं सूचना फलक लिहिणं गरजेचं होतं. मात्र कोणतेही सूचना फलक न लिहिता त्या ठिकाणचा रस्ता खराब असल्यामुळं नवीन वाहन चालकांना तो लक्षात येत नव्हता आणि त्यामुळं प्रसंगी या ठिकाणी अपघात व्हायचे. आणि या अपघातात सातारा येथील अशोक निकम यांच्या घरातील ते स्वतः आणि लक्ष्मी निकम ही त्यांची नात या दोघांचा दुर्दैवरित्या मृत्यू झाला. त्यामुळं खरं तर या रस्त्याच्या ठेकेदारावरती हा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तो दाखलही झालेला आहे. कारण रोडवेज ही कंपनी आहे त्या कंपनीवरती हा गुन्हा मसवड पोलीस ठाण्यात दाखल झाला. पण ते एक ठिकाण झालं. मात्र असे अनेक ठिकाणं आहेत की जी अपघाताला निमंत्रण देत आहेत आणि ते अपघाताला निमंत्रण देणारे ठिकाणं तेच त्यापैकी एक असं माझ्या पाठीमागं ठिकाण आहे की खानसरी चौकाच्या जवळ आहे. या ठिकाणी जे बॅरिकेड दिसते त्या बॅरिकेडच्या बाहेर झाडं उगवलेले आहेत आणि त्या झाडांच्या फांद्या खरं तर रस्त्यावरती आलेल्या आहेत. त्यामुळं रात्रीच्या वेळी असेल, दिवसा असेल, वाहन चालकांना वाहन दिसत नाही. परिणामी या ठिकाणी अपघात होत आहेत आणि यामध्ये अनेक लोकांना आपले प्राण गमावे लागलेले आहेत. त्याचसोबत काही जणांना जायबंदी झालेला आहे आणि हे कायमचं जायबंदीत्व खरं तर त्यांना ते त्रासदायक आहे. आर्थिक नुकसान असेल, शारीरिक नुकसान असेल, हे सगळं नुकसान या कंपनीच्या काही चुकांमुळे होते. त्यामुळं या संबंधित कंपनीनं आणि या ठेकेदारानं याकडं खरं तर लवकर लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा यामध्ये जे ग्रामस्थ आहेत, जे वाहन चालक आहेत ते खरं तर आता संतप्त झालेले आहेत. मध्ये झाला जी विहीर गेले अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत होती, तिचा वापर होत नव्हता. मात्र त्या विहिरीला कटडे अपूर्ण असल्यामुळं त्या विहिरीची उंची कमी होती आणि त्या उंची कमी असल्यामुळं त्या चालकाचा खरं तर वाहनावरचा ताबा सुटला आणि ते वाहन त्या विहिरीत पडलं. त्यामध्ये 9 लहान मुलांचा जे मृत्युमुखी पडले ते खरं तर त्यांनी संपूर्ण जीवनामध्ये येऊन काहीही बघितलेलं नव्हतं. ही शालेय मुलं होती. पण अशा गोष्टीत ही चूक कोणाची? तर ते संबंधित ज्या रस्त्याच्या कडेला विहीर होती खरं तर प्रशासनानं या अपघातानंतर ती विहीर बुजवली. पण ती विहीर त्याच्या अगोदर खरं जरी अपघाताच्या अगोदर जरी विहीर मुजवली असते तरी हे खरं 9 बळी गेले नसते. त्यामुळं
या रस्त्यावरती ज्या ज्या ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र आहेत अशा ठिकाणी झाडं असतील, काही कॉर्नर असतील, त्या ठिकाणी सूचना फलक लावावेत किंवा अनेक ठिकाणचे जे बॅरिकेड आहेत ते बॅरिकेड तुटलेले आहेत, ते बॅरिकेड खरं तर लवकर लावणं सध्या गरजेचं आहे. एखादा अपघात झाल्यानंतर त्यामध्ये बळी गेले त्यानंतर त्या संबंधित कंपनीने त्या ठिकाणची दुरुस्ती करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे या ठिकाणी रस्त्यावर असणाऱ्या ठिकाणच्या अपघात प्रवण क्षेत्रांच्या कामांची यादी खरं तर या ठिकाणचे तहसीलदार असतील, त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक असेल, पोलीस प्रशासन असेल, यांनी खरं तर संबंधित विकास महामंडळांच्याकडे दिली पाहिजे आणि त्यांच्याकडून तात्काळ काम होणं गरजेचं आहे. असं माझ्या पाठीमागे पाहताय ते झाड गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावरती या फांद्या आलेल्या आहेत, त्यामुळे इथे किरकोळ अपघात झालेले आहेत. त्यामुळं तात्काळ या रस्त्यावरती असे जे ठिकाण आहेत ते ठिकाणं कंपनीवर शोधून त्यावरती लवकर दुरुस्ती करणं गरजेचं आहे. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले. न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.